ही आहे कोल्हापूरची भूमी, जगातील सर्वोत्तम गूळ आणि साखरेसाठी प्रसिद्ध असलेली. तरीही पिढ्यानपिढ्या इथल्या पिकाने इथल्या शेतकऱ्याला केवळ एक कडूच चव दिली. या मातीची व्यथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. गौरवशाली कोल्हापूरचा भाग 5, सहकार जिंदाबाद. पंचगंगेच्या पाण्यावर बहरलेली इथली माती समृद्ध होती, पण तिचा मालक मात्र गरीब होता. कोल्हापूर संस्थानचे द्रष्टे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी सहकाराचे महत्त्व ओळखले. त्यांनी सावकारी पाशातून लोकांना मुक्त करण्यासाठी पतसंस्था आणि सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिले. त्यातूनच कोल्हापूर अर्बन क्रेडिट सोसायटीची सुरुवात झाली. की 1913 साली या बँकेची स्थापना झाली. मूळ या बँकेचं एक काय आहे, या बँकेचं वैशिष्ट्य म्हणजे की पूर्वी कौन्सिल बॉडी होती किंवा पठाण लोक सावकारशाही करत होते. त्या सावकारशाही काळामध्ये की कसं आहे की जे कर्मचारी होते नगरपालिकेचे की त्यांचे ते पठाण लोक हे व्याज काढून घ्यायचे आणि त्यांच्या हातात काही मिळत नव्हतं. तेव्हा एकदा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि भास्करराव जाधव या मार्गाने जात असताना त्यांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांची कल्पना आली की हे सावकारशाही मोडून काढे, त्यांना आपण या ह्याच्यात मोहपाशातनं बाहेर काढावं. यासाठी या बँकेची 13 साली स्थापना झाली. तेव्हा सभासद झाले होते. निव्वळ सभासद म्हणजे निव्वळ सावकारशाही मोडून काढण्यासाठी बँकेची स्थापना झाली. अगदी म्हणजे रेड्याला कर्ज ही एक संकल्पना आता आपण म्हणा रेड्याला कर्ज या बँकेने दिलेलं आहे की 1 लाख की अगदी छोटे मोठे लोक होते, 2000 असेल 1000 असेल, अगदी कमी कर्ज होते. पण या बँकेने कर्ज पुरवठा केलेला आहे की आम्ही जे कर्ज पुरवठा करतो की या म्हणजे छोट्या कर्जापासून एक 5-50 हजारच्या कर्जापासून आम्ही 10 कोटीपर्यंत कर्ज देतो. आज जर सहकार टिकला नाही तर परत सावकारशाही वाढणार आहे. सहकारी क्षेत्राला खरा वेग मिळाला तो देश स्वतंत्र झाल्यानंतर. सहकाराला आर्थिक विकासाचे साधन म्हणून वापरले गेले. अमूलने गुजरातमध्ये दूध क्रांती केली. नगर जिल्ह्यात विठ्ठलराव विखे पाटलांच्या नेतृत्वात आशिया खंडातील पहिल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याची सुरुवात झाली. हा प्रवरा पॅटर्न महाराष्ट्रात सर्वदूर पसरला. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी ठरवले, आता कष्ट आमचे तर मालकीही आमचीच. हे सोपे नव्हते. याला तथाकथित विरोध, भांडवलाची कमतरता आणि सरकारी नियमांचे अडथळे होते. पण एकजुटीच्या बळावर त्यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी कारखाना तसेच तात्यासाहेब कोरे यांनी वारणा सहकारी संकुलाची मुहूर्तमेढ रोवली. हा साखर कारखाना म्हणजे केवळ इमारत नव्हती, ती शेतकऱ्यांच्या मालकीची घोषणा होती. एक सदस्य एक मत या तत्वामुळे शेतकऱ्याला पहिल्यांदाच कारभारात निर्णायक स्थान मिळाले. हळूहळू इतर साखर कारखाने, दूध संस्था, सोसायटी, खत उद्योग, बाजार समित्या अशा सहकारी संस्थांनी आपले जाळे पसरवायला सुरुवात केली. या सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनल्या. ज्या शेतकऱ्याला कष्टाचा घास कडू लागायचा त्याला साखरेचा गोडवा मिळू लागला. सहकारी साखर कारखान्याच्या धुराड्यातून येणारा धूर केवळ प्रदूषण नाही तर तो स्थानिकांच्या मालकीचा ध्वज बनला. शहरातील घरात ओतला जाणारा दुधाचा प्रत्येक ग्लास ग्रामीण महिलेच्या हातात पैसा देऊ लागला. बघता बघता कोल्हापूर आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे आपला पश्चिम महाराष्ट्र शुगर बॉल ऑफ महाराष्ट्र बनला. हे सर्व सुरळीत चाललेलं असताना कालांतराने एक सदस्य एक मत असा अधिकार असलेला सहकारातील मालक शेतकरी राजकारणांच्या पटलावरील एक नगण्य प्यादं म्हणून राहिला. साखर, दूध आणि शेतीमालाच्या जीवावर बुलेट घेऊन फिरणारे तरुण शेतकरी कर्जाच्या ओद्यात अडकू लागले. आपणच उभा केलेल्या या सहकार साम्राज्याच्या विरोधात परत हाच शेतकरी संघर्ष करू लागला. ऊसाच्या आणि दुधाच्या भावासाठी आंदोलन करू लागला. नैसर्गिक आपत्ती समवेत शेतमालाच्या दरासाठी खाजगी, सहकारी आणि सरकारी ठेकेदारांशी झुंजू लागला.
नमस्कार, मी डॉक्टर चेतन अरुण नरके, गोकुळ दूध संचालक. आजचा जो विषय आहे हा सहकाराच्या बाबतीतला आहे आणि सहकार म्हणलं की कोल्हापूरचं नाव अगदी अग्रगण्य ठिकाणी होतं. भारताचा विचार केला तर 1904 साली आपल्याकडे कोऑपरेटिव्ह मुवमेंट स्टार्ट झालं. पण मला वाटतं छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीनं कोल्हापूरचं स्वप्न बघितलं होतं त्या निमित्ताने 1911 साली त्यांनी कोल्हापूर अर्बन बँक असेल किंवा राजे बँक जी आहे आता 1917 साली त्यांनी स्थापन केली. आणि या माध्यमातून जसं डॉक्टर कुरियन साहेब नेहमीच म्हणायचे की कोऑपरेटिव्ह इज ऑल अबाउट द लास्ट पर्सन स्टँडिंग इन लाईन शुड बी गेट फेअरली रिम्युनरेटेड. थोडक्यात सांगायचं, ज्या साध्या माणसाची कुठल्याही राजकीय व्यक्तींची म्हणजे त्यात रामदार खासदार कोणीही असतील त्यांच्याशी कुणाची ओळख नाही तरी सुद्धा त्याच्या मालाला, त्याच्या कच्च्या माला दूध असू दे, साखर दूध असू दे, त्याचा ऊस असू दे, याला जी प्रामाणिक फेअर रिम्युनरेशन जे असतं म्हणजे त्याची किंमत त्याला चांगली मिळावी, हा सहकारातला मला वाटतं महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच मुद्द्याचा आधार घेऊन जर कोल्हापूरची तुम्ही आज स्थिती बघितली तर कोल्हापूर हा सगळ्यात मोठा जीडीपी पर कॅपिटा जर बघितला 2013 साली हा भारतातला सगळ्यात जास्त जीडीपी पर कॅपिटा असणारं शहर होतं. आज सुद्धा आपला नंबर हा जवळपास आता आपण 10व्या किंवा 11व्या नंबरवर मागं पडलेला आहे. पण जो बेस जो आहे कोल्हापूरचा तो हा सहकार आहे. सहकारामध्ये वेगळी वेगळी बरेच त्याच्यामध्ये फील्ड येऊ शकतात. त्याच्यामध्ये साखर बेल्ट आहे, त्याच्यामध्ये दूध आहे, त्याच्यामध्ये भाजीपाला संघ आहे, त्याच्यामध्ये बँकिंग आहे. आणि या माध्यमातून छोट्या छोट्या मायक्रो फायनान्स म्हणजे छोटे जे महालक्ष्मीच्या देवळात जे गजरा विकणारे लोक आहेत त्यापासून सहकारामध्ये शेती माध्यमातून जी काम करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये जे इक्विपमेंट्स असतील, सोसायट्यांच्या माध्यमाने बियाणांसाठी मिळणाऱ्या त्यांच्यासाठी कर्ज असतील जी कमी व्याज दरामध्ये मिळतात. थोडक्यात सांगायचं झालं तर सहकार म्हणजे जिथं पैशाची लोकांच्या गरज असते आणि ज्यांना तिथं मिळू शकत नाही तिथं सगळे लोक एकत्र येतात आणि सगळ्यांच्या डेमोक्रेटिक पद्धतीनं 5 वर्षांनी तिथे इलेक्शन्स होतात आणि त्या माध्यमातून इलेक्शन झाल्यानंतर साधारणपणे त्याच्यामध्ये कुठलेही द्वेष एकामागावर न ठेवता सगळ्यांनी त्या शेतकऱ्यांचं, त्या सभासदांचं प्रतिनिधित्व म्हणून काम करणं ही सहकाराची आज बघितली तर नितांत गरज आहे. थोडक्यात ज्या भावनेने छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये जो सहकार रुजवला त्या माध्यमातून आजपर्यंत खरोखरच कोल्हापूर एक चांगल्या ठिकाणी येऊन पोहोचलेलं आहे. मग ते आर्थिक दृष्ट्या असू दे, शैक्षणिक दृष्ट्या असू दे किंवा त्या माध्यमातून असणारे आरोग्य आणि आहार या गोष्टी देखील आज सहकार्याने पूर्णपणे व्याप्त केलेल्या आहेत. पण आता भविष्याची जर याच्यामध्ये बघितली तर त्या भविष्यामध्ये राजकारण हा एक विषय थोडासा मला वाटतं महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये लोक सहकारामध्ये राजकारण आणलं जातं आणि तो एक विकासाचा ठिकाण बनायच्या ऐवजी राजकीय गोष्टींसाठी काय वेळी या गोष्टी होत राहतात. मला वाटतं राजकारणापासून एकदा इलेक्शन झाली की सर्व प्रतिनिधींनी शेतकऱ्यांसाठी, दूध उत्पादकांसाठी काय आपल्याला चांगल्या योजना आणता येईल, कशा पद्धतीनं आपल्याला सेंटर किंवा आपले महाराष्ट्र राज्य आहे त्यांना आपली बाजू पटवून देता येईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या शेवटच्या घरापर्यंत त्याचा मोबदला योजनांच्या मार्फत असू दे किंवा त्याच्या मालाला दर चांगला देण्याच्या माध्यमातून असू दे किंवा त्यापासून प्रक्रिया उद्योग असून त्यांना चांगल्या पद्धतीचे बाय प्रोडक्टच्या माध्यमातून चांगले मार्जिनवाले जर प्रोडक्ट्स आपण त्या सहकाराच्या माध्यमातून करू शकलो तर मला वाटतं सहकाराची जी सुरुवात झाली त्या माध्यमातून त्या विचारांचं आपण पालन करून जो दिलेला शाहू महाराजांनी आपल्याला जो रोडमॅप दिला होता त्या पद्धतीने आपण पुढे गेलो तर मला वाटतं आज ग्रामीण भागात देखील लोकांना शहरी भागात न जाता ग्रामीण भागात देखील आता स्वतःच्या पायावर उभं राहून एक एंटरप्रेन्युअर, एक उद्योजक म्हणून चांगले काम आपल्याला करता येईल. का आली असेल अशी वेळ या उदार स्वभावाच्या शेतकऱ्यावर? काय असेल या सहकारी संस्थांचे भवितव्य? आपण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लवकरच भेटू गौरवशाली कोल्हापूरचा भाग 6 मध्ये.